आज काय दुलवड स्पेशल काय चाललंय? दुलवड स्पेशल नाळ्या शिजवल्या की तुम्हाला? नाळ्या शिजवल्या तुम्हाला? दुलवड स्पेशल खरं सांगा, दुलवड स्पेशल नाळ्या शिजल्याशिवाय काय दुलवड साजरी होत नाही. आणि आज त्यात आलेला आहे शुक्रवार. तर छानपैकी बघा आज दुलवड स्पेशल छान असं मटण चाललंय करायचं. मटणाची फ्राय. मटणाची फ्राय करायला त्याच्यात काय काय टाकले? सगळं काळा मसाला आपला काय दरवेळेस असतो ते. काय टाकलंय? ह्याला फ्रायसाठी मी टमाटर टाकले आणि रश्यासाठी थोडस करायचंय. बाकीचं वाटण आहे अजून ह्याच्यात. फ्राय साठी काय काय? टमाटर, आलं लसूण पेस्ट, खोबरं, कांदा भाजून चांगला, कोथिंबीर, हे सगळं वाटून, धना, हे सगळं आपला घरचा मसाला. हे पहा जास्त फ्रायच करणार आहे. आणि इकडे काय चाप दिसतोय? चाप लाल पिवळा रस्सा. हो. दुलवड स्पेशल आज चमचमीत झणझणीत असं फ्राय चालू आहे. भाजी पण करायची म्हणायची. भाजी थोडीच करायची, फ्राय लय झालं. हा ना. काय सगळीकडे सावण बिवून सगळं जोरात दुलवड चालली आहे. सगळ्यांना दुलवडीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि कुणी कुणी आज मटण केलं सांगा. गावाकडं बकरी पडतात. नाही, सगळ्यांनीच केलं असलं आज. 80-85% लोकांनी तर करतातच. कुकर मध्ये शिजून घेतलं मटण. कसं 3 शिट्ट्या शिजते. मटणाला जरा कसं वेळ लागतो शिजायला पातेल्यामध्ये. तर अशी रबरबीत भाजी मटणाची कशी झाली सांगायची. थोडस वरून मटण मसाला टाकायचा. फोडणीमध्ये बी टाकलाय. थोडस वरून टाकायचं. अशी छान तरी बाज घरचा मसाल्यामुळे भाजी खूप अशी छान होती. आणि थोडी कोथिंबीर चिरून टाकते वरून. चला काय कोथिंबीर पहा कसं झाले मटणाची भाजी. हॉटेलमध्ये अर्धा बी नसते. 2-3 वेळा होते. 3 हंड्या झाल्या, 2 हंड्या म्हणून 4-5 पीस असते. या सगळ्यांनी जेवण करायला. दुलवड स्पेशल सगळ्यांना दुलवडीच्या शुभेच्छा दिल्यात. मस्त बाजरीची भाकरी, राईस आणि तांबडा पांढरा पिवळा रस्सा.